राखू स्वराज्याची लाज, मातीसाठी मरू कितीदा शपथ घेऊ आज. माय मराठी जात्यात भरडली मातला अनर्थ भारी, करू अभिषेक रक्ताचा मिळवून रायरेश्वरी. पातशाहीचा अभिमोड करू राखू लाज स्वराज्याची, आई भवानी आहे साथीला उंच उभारू भगवा. तुकडे करू राई एवढ्याला गद्दार आडवा. स्वराज्याची लाख शिखरे सात घालिती आम्हा, हर हर महादेवाचा नारा आता अटके पार गरजू दे. हर हर महादेवाचा नारा आता अटके पार गरजू दे. अनिल देसाई साहेब लढण्यास सज्ज आहेत आई, दक्षिण मध्य लोकसभेवर आता शिवसेनेची मशाल तेजानं प्रज्वलित होऊ दे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे तुळजाभवानी, मराठी मनाचा स्वाभिमान राजशिव छत्रपती महाराज. 80% समाजकारण, केवळ 20% राजकारण या तत्वावर जनमानसाच्या मनात भगवी लाट निर्माण करणारे हिंदुहृदय सम्राट सरसेनापती महानेता श्रीमान बाळासाहेब ठाकरे. गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं नेतृत्व सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे. तमाम युवा युवतींचं प्रेरणास्थान सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे. सन्माननीय व्यासपीठ, वेळेअभावी वयानं मानानं कर्तृत्वानं मोठं असणारं सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले उद्धव साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे निष्ठावान मतदार बंधू भगिनींनो, खर तर थोड्या या लोकसभेचा अभ्यास केला आणि लक्षात आलं, गेल्या 10 वर्षापासून मातोश्रीनं ज्या उमेदवाराला खासदारकीचा एबी फॉर्म दिला त्यांच्याच कपाळाला या जनतेनं गुलाल लावला. यावेळी मातोश्रीचा एबी फॉर्म अनिल देसाई साहेबांकडे, त्यामुळे विजयाचा गुलाल हा अनिल देसाई साहेबांच्याच कपाळाला आहे. मुळात या मतदारसंघात चर्चा कोण जिंकणार अशी नाहीच आहे. चर्चा अनिल देसाई साहेब नेमकं लीड किती लाखाचं घेतात याची. आमची दखल 33 देशांनी घेतली, आमची दखल 33 देशांनी घेतली. तुमच्या 33 पिढ्या खाली आल्या तरी अनिल देसाई साहेबांना तुम्ही हरवू शकत नाही. ही वास्तवता तुम्हाला मान्य करावीच लागेल. आणि लढाई लढायला समोर तसा उमेदवार पण पाहिजे. काय उमेदवार दिलाय बापरे. मीडियाने नोटीस करावं. मी फक्त एवढंच बोलली, मी पुढे काहीच बोलली नाही. लोक हसले. शिंदे साहेब, जनताच हसते तुमच्या उमेदवाराला. इथेच नाही, सगळीकडे त्यांची तीच परिस्थिती आहे. उद्धव साहेबांनी दिलेले उमेदवार एक एक हिऱ्यासारखे. काढा उद्धव साहेबांनी दिलेल्या उमेदवारांची यादी. राजीनामा द्या असं म्हटल्यावर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला जाणारे अरविंद सावंत साहेब अनेक जण फितूर झाले, परंतु निष्ठेनं उद्धव साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे विनायक राऊत साहेब. अहो, ठाण्यात सगळ्यात मोठी गद्दारी झाली, परंतु ठाण्यात ढाण्या वाघ म्हणून निष्ठेनं उभे राहणारे सन्माननीय राजन विचारे साहेब. अनेक लोक गद्दार झाले, पण निष्ठेनं उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे राहणारे अनिल देसाई साहेब हिऱ्यासारखे उमेदवार दिलेत, हिऱ्यासारखे. काढा यांची यादी आता. 2 दिवसापूर्वी संभाजीनगरला गेली होती. तिथे जाऊन कळालं, संदीपान बुमरेंनी 2 वर्षात फक्त दारूची दुकानच उघडली. कोकणात गेले विनायक राऊत साहेबांच्या प्रचाराला, तिथे कळालं तिथे तो कोंबडी चोरच दिलेत. माफ करा, माझी माहिती खरी का खोटी माहित नाही, पण तुम्ही जरा मला क्लिअर करा. तुमच्याकडे दिलेले उमेदवार म्हणे दुबई रिटर्न आहेत. खरं आहे की खोटं आहे मला माहित नाही, माझ्याकडे माहिती आली. काय उमेदवार दिलाय, काय माणसं दिलेत. अहो, सगळं दिलं पक्षानं यांना, सगळं. शाखा प्रमुख, नगरसेवक, मुंबई स्थायी समिती सदस्य, 10 वर्ष लोकसभेचे खासदार, 2 वेळा एबी फॉर्म, तरी 50 खोक्यांसाठी बेईमानी केली. अहो, 50 खोक्यांसाठी तुम्ही बेईमानी केली. केंद्रीय मंत्री पदाची शपथ घ्यायला जात असताना उद्धव साहेबांनी परत फिरा असं सांगितलं. विमानतळापासून परत फिरले तरीही पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या अनिल देसाई साहेबांना उद्धव साहेबांनी उमेदवारी दिली. अहो, तुमच्या उमेदवारात आणि आमच्या उमेदवारात जमीन आसमानाचा फरक आहे. यांनी 50 खोक्यांसाठी निष्ठा सोडली. अनिल देसाई साहेबांनी निष्ठेसाठी केंद्रीय मंत्रीपद सोडलं. तुमच्या निष्ठेत आणि आमच्या निष्ठेत फरक आहे. निवडून तर येणारच नाही, पण चुकून निवडून आले तर हे तुम्हाला दुबईला सापडतील. अनिल देसाई निवडून आले तर तुम्हाला मुंबईत सापडतील. आता तुम्हाला दुबईचा खासदार पाहिजे का मुंबईचा खासदार पाहिजे, आता हे तुम्ही ठरवायचं.
आम्हाला चारित्र्य संपन्न उमेदवार पाहिजे. जनतेसाठी चेहरा नितळ दुधासारखा स्वच्छ उमेदवार आम्हाला पाहिजे. जनता सगळं सहन करते पण गद्दारी सहन करत नाही. तुम्ही गद्दारी केली ही जनता तुम्हाला सोडणार नाही. अहो काय स्वराज्यात उदाहरणं होते. कान्होजी जेथेला अफजल खानाचं फरमान आलं, तुम्हाला फरमान आलंय, खाता कान्होजी जेथे मिळणार. कान्होजी धावत पळत महाराजांकडे गेले. महाराजांना म्हटले, महाराज खानानं आम्हाला फरमान पाठवलंय. महाराज म्हटले जा. अनेक जण गेली. कान्होजी म्हटले त्यांनी शेण खाल्लं म्हणून आम्ही बी खायचं वय, आम्ही नाही गद्दारी करणार. कान्होजीला महाराज म्हटले अहो तुमचं वतन जाईल. बाजूचा तांब्या घेतला, हातावर पाणी घेतलं, पाणी सोडलं. कान्होजी म्हटले महाराज वतन गेलं तरी बेहत्तर, परंतु गद्दारी करणार नाही. मला नवीन युगाचे कान्होजींच्या विचारावर चालणारे मावळे विचारले तर मी अनिल देसाई साहेब आणि सगळ्यात महत्वाचं 40 आमदार फितूर झाले. तुमची विधानसभा किती नशीबवान आहे. प्रकाश फातर्फेकर साहेब निष्ठेनं उद्धव साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. कान्होजी जेथेंच्या निष्ठेनं चालणारे प्रकाश फातर्फेकर साहेब आणि अनिल देसाई साहेब यांचे उमेदवार हे निळू फुलेंचे वारसदार, विचारांचे वारसदार आहेत. निळू फुले एक दारूवाले, एक कोंबडी चोरणारे, यांच्या कथा तर वेगळ्याच. हे सगळ्यांना निवडून दिलं ते गुवाहाटीला पार्टीला जातील. आम्हाला गुवाहाटीला पार्टी करणारे नको, आम्हाला जनतेचे प्रश्न सोडणारेच उमेदवार पाहिजे. आमचे उमेदवार सेना भवनाच्या 3ऱ्या माळ्यावर बसून जनतेचे काम करतात. यांचे उमेदवार दुबईला जातात. जनता कोणाला मत देणार हे काय सांगायची गरज आहे. वाघाला आमच्याकडे एकदा वाघाचा रुबाब फार असतो. लांडग्याला वाटतं आपण पण वाघ व्हावं. वाघाचा लयच रुबाब आहे. कसं चालतो, कसं बोलतो, कसे सगळे वाघाला घाबरतात, आपण पण वाघ व्हावं.